नमस्कार, मी सोहन जयस्वाल. आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आणि आता आपण संवाद साधणार आहोत कारण की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीकडे अनेक हालचाली झाल्या. आज अखेरच्या शेवटच्या दिवशी, अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी जवळपास शिवसेना नेते महेश साठे असतील, धनंजय ढेकळ असतील अथवा अपक्ष उमेदवार रमेश बारसकर असतील यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला आहे. मात्र राष्ट्रवादीकडून वसंत नाना देशमुख यांनी उमेदवारी अर्ज आपला कायम राखला असून ते सध्या नॉट रिचेबल आहेत. यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात उत्सुकता लागली असून एकीकडे पालकमंत्र्यांकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आटापिटा केला जातोय, प्रयत्न केले जातात. आणि दुसरीकडे मात्र मोहिते पाटील हे स्वतः आता मैदानात उतरले असून मोहिते पाटील ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार का, किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांना ताकद देऊन मैदानात उतरणार का, याची देखील उत्सुकता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला लागून राहिली आहे. तर पाहूया काय होते ते. आपण उमेदवारी अर्ज भरले होतात, आज माघारी घ्यायसाठी रिटर्न आलात, काय नेमके कारण आहे? नेमकं कारण असायचं काय नाही, शेवटी शिवसैनिक आम्ही आहोत आणि जे आमचे पक्षप्रमुख मुख्य नेते जे काय आदेश देतील त्यापर्यंत त्या आदेशाचं पालन करणं हे आमचा धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सीएम डिशम सरांचा, आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश त्या ठिकाणी एक 2 मिनिटांमध्ये येणार आहे आणि त्या आदेशानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करणार. महायुती म्हणून भाजपला जागा सुटलेली होती, मात्र आपण मित्र पक्षाच्या विरोधातच फॉर्म भरलेला होता, आता माघारी घेत आहे. नाही, काय आहे, शेवटी अर्ज भरला जातो, काही विषय असतात त्या ठिकाणी मित्र पक्षामध्ये, त्या ठिकाणी काही गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टीवरती विचार विनिमय आणि चर्चा होणं गरजेचं असतं. आज महाराष्ट्रावर त्या ठिकाणी प्रत्येक जणाला त्या ठिकाणी वाटतं की आम्ही येऊ शकतो, आमचं संख्याबळ आहे. आणि आज नाही म्हणलं तरी शिवसेनेचं संख्याबळ ही 110च्या आसपासचं आहे. त्याच्यामुळे इच्छुक असणं काही गैर असायचं कारण काही नैसर्गिक आहे. आणि नाशिकमध्ये देखील आमचे मित्रपक्ष वडील बंधू भाजप यांचं देखील काही लोकांना वाटत होतं की तिथं आपण निवडणूक लढावी आणि तिथं देखील आपण निवडून येतो. तशीच परिस्थिती आज सोलापूरमध्ये देखील आहे, साताऱ्यामध्ये आहे. तर आज आम्हाला सोलापूरमध्ये आम्हालाही वाटत होतं की आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे संख्याबळ असताना आपण त्या ठिकाणी आपण निवडून येतो. म्हणून एक त्या ठिकाणी प्रक्रियेचा भाग, प्रत्येक जण त्या ठिकाणी चर्चेचं, त्या ठिकाणी काही वेळेअभावी चर्चा काही कालखंडामध्ये अर्ज भरायच्या पहिलं पूर्ण होऊ शकल्या नाहीत. पण तो अर्ज भरल्यानंतर सर्व वरिष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी परिस्थितीनुसार महाराष्ट्रामधली त्या ठिकाणी चर्चा झाली. मग त्यावेळेस प्रत्येक जागेवरती त्या ठिकाणी काही अपेक्षा असलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जागा भरल्या. त्यावेळेस वरिष्ठांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बीजेपीचे आदेश दिले की आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळला पाहिजे. आज आमच्या नेतृत्वाने आम्हाला आदेश दिला की आपण सोलापूरमध्ये सुद्धा युतीचा धर्म पाळला पाहिजे. आणि नक्कीच मग शेवटी डिवायडेड अँड रूल त्या ठिकाणी कोणाला तरी फायदा होण्यापेक्षा ते काही घरातील त्या ठिकाणी मतभेद असतील, काय असतील, या सगळ्या गोष्टी चर्चेअंती त्या ठिकाणी आणि चर्चेची दारं त्या ठिकाणी खुली ठेवलेली होती. आणि आमचे काही म्हणणं असेल ते आम्ही आमचं म्हणणं मांडलं, त्यांनी त्या ठिकाणी जे योग्य आहे ते त्या ठिकाणी मान्य केलं. आणि म्हणून त्या ठिकाणी एक चर्चा सकारात्मक झाल्या. काही कम्युनिकेशन जो काय आमच्यामध्ये स्थानिक लेवलला गॅप होता तो देखील गॅप या चर्चेअंती भरून निघाला. आणि वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणं तर शेवटी हे क्रमप्राप्त होतं आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्या ठिकाणी आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी माघार घेतोय. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जे नेतृत्व सांगेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये सन्मानाची वागणूक मिळेल पक्षाला, नक्की मिळेल. त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि शेवटी कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी सगळं विश्वासाप्रमाणे. शेवटी आज दोन्ही नेत्यांच्या मध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या मध्ये चर्चा झाली. स्थानिक लेवलला मेत्रे साहेब असतील, पुढे गेले मेत्रे साहेब आमचे पालक आहेत जिल्ह्यामध्ये. डिशम सरांचं, एकनाथजी शिंदे साहेबांचा देखील पालकमंत्री चर्चा झाली. आणि माझे आणि पालकमंत्री महोदय आणि मेत्रे साहेब यांची चर्चा झाली. आणि त्या ठिकाणी जो काही आमचा विचाराचा दुरावा होता तो त्या ठिकाणी पूर्ण संपलेला आहे. आणि त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण एक चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन गॅप न राहता आपण चांगल्या पद्धतीने एकमेकांच्या संपर्कात राहून वाटचाल करू.